चित्रपटाच्या सुरुवातीला आपण पुण्याचे रेल्वे स्टेशन पाहतो, जिथून गौरी नावाची एक मुलगी रिक्षा बुक करते. तसेच तिच्याकडे एक पत्ता असतो, जो की ती विचारत विचारत तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर इकडे आपण पुण्यातील नवी पेठ भागात काही मुलांना क्रिकेट खेळताना पाहतो, ज्यात गौतम नावाचा एक मुलगा बॅटिंग करत असतो. इथे गौतमला मॅच जिंकण्यासाठी एका बॉलमध्ये 2 रन करायचे असतात. पण इतक्यात गौरी तिथे येते व ती गौतमला पत्ता विचारण्यासाठी आवाज देते, ज्यामुळे गौतम बिचकतो व त्याचा शेवटचा बॉल हुकल्यामुळे तो आउट होतो. पण गौतम यासाठी तिच्यावर न रागवता तिला तो पत्ता सांगतो, तोही पुणेरी पद्धतीने, जसे की इथून खालच्या अंगाला वळा व पुढे गेल्यावर तिथून वरच्या अंगाला वळा. तसेच गौरीला पाहून गौतमला हे समजतं की ती मुंबईची आहे व त्यामुळे तो तिच्यासमोर मुंबईकरांची टिंगल देखील करतो. आता आपण बघतो की गौरी मुंबईची असल्यामुळे तिला गौतमची पुण्याची अशी भाषा फारशी काही आवडत नाही आणि ती तिथून त्या पत्त्याच्या दिशेने जाते. आता गौरी जेव्हा त्या पत्त्यावर पोहोचते तेव्हा तिथे तिला ज्या व्यक्तीला भेटायचं असतं ती व्यक्ती भेटतच नाही, ज्यामुळे ती तिथून एका किराणा मालाच्या दुकानात येते व तिथल्या टेलिफोनने ती तिच्या मैत्रिणीला फोन करते आणि सांगते की ज्याला ती भेटायला आलेली त्याच्या घराला कुलूप आहे. प्रत्यक्षात गौरीच्या आईने गौरीच्या लग्नासाठी एक मुलगा पाहिलेला असतो आणि गौरी मुंबईहून पुण्याला खास करून त्याला भेटून नकार देण्यासाठी आलेली असते. हेच ती तिच्या मैत्रिणीला फोनवर सांगत असते. तेवढ्या तिथे गौतम त्याच्या मित्रासोबत चेंडू घेण्यासाठी येतो. तसेच तो गौरीला तिथे पाहून तिला विचारतो की जो पत्ता तू शोधत होती तो सापडला का. इथे गौरी त्याला नाही म्हणून सांगते. तसेच ती विचारते की इथे जवळपास कुठे कॉफी शॉप आहे का. यावर गौतम तिला म्हणतो खूप आहेत, जर तुला जायचं असेल तर माझा मित्र तुला तिथे सोडेल. पण त्याचा मित्र गौतमलाच जायला सांगतो. तसेच पुढे गौरीला रिक्षा न भेटल्यामुळे तिची इच्छा नसताना देखील तिला गौतमच्या स्कूटीवर जावं लागतं. आता पुढे गौतम तिला कॉफी शॉप पर्यंत नेऊन सोडतो. पण गौरी जेव्हा फक्त त्याचे आभार मानून एकटीच कॉफी पिण्यासाठी जायला लागते तेव्हा तो तिला यावर म्हणतो की तुला इथपर्यंत सोडलं आणि तू मला साधं कॉफीसाठी देखील नाही विचारलं. यावर गौरीला वाटतं की गौतम तिच्यासोबत फ्लर्ट करत आहे, पण गौतम तिला सांगतो की तसं काहीही नाही. यानंतर दाखवतात की हे दोघे कॉफी पित असताना गौरी त्याला सांगते की ती मुंबईहून एका मुलाला भेटायला आली आहे, पण त्याच्या घराला कुलूप असल्यामुळे ती त्याला भेटू शकली नाही व तिच्या मोबाईलची बॅटरी उतरल्यामुळे ती त्या मुलाला कॉन्टॅक्ट देखील करू शकत नाही, कारण त्याचा नंबर तिच्या मोबाईलमध्ये आहे. तसेच आता तिला संध्याकाळपर्यंत इथे थांबावं लागणार आहे. इथे गौतमला माहित असतं की गौरी त्या मुलाला नकार देण्यासाठी त्याची ती संध्याकाळपर्यंत वाट पाहणार आहे, कारण गौरी जेव्हा त्या किराणा दुकानात फोनवर बोलत होती तेव्हा ते सर्व गौतमने देखील ऐकलेलं असतं. आता गौतम तिला म्हणतो की त्या मुलाला जर नकारच द्यायचा आहे तर त्याला नंतर मेसेज करून तसं सांग. पण असं करणं गौरीला बरोबर वाटत नसतं. त्याचबरोबर ती पुढे म्हणते की तो खास करून पुण्याचा असल्यामुळे त्याला मी नकार देत आहे. हे ऐकल्यावर गौतम चिडतो व तिला पुण्याची मुले मुंबईच्या मुलांपेक्षा किती चांगली आहेत यावर लेक्चर ऐकवतो. आता यांची कॉफी पिऊन झाल्यावर गौतम जेव्हा तिथून जायला लागतो तेव्हा गौरी त्याला सांगते की मी फक्त माझ्याच कॉफीचे पैसे देणार आहे, तुझ्या कॉफीचे पैसे तू दे. पण गौतम त्याचं पाकिट घरीच ठेवून आलेला असतो, त्यामुळे तो गौरीला पैसे द्यायला सांगतो आणि पुढे एटीएम मधून पैसे काढून तो ते गौरीला देतो. त्याचबरोबर इथे गौतमला कळतं की गौरी ही फॅशन डिझायनर आहे, त्यामुळे पुन्हा यांच्यात मुंबई व पुण्याच्या लोकांचा फॅशन सेन्स कसा आहे यावर थोडे वादविवाद होतात. पण गौतम जेव्हा मुंबईपेक्षा पुण्यातल्या लोकांचा फॅशन सेन्स किती चांगला आहे हे गौरीला काही उदाहरण देऊन सांगतो तेव्हा तिला गौतम समोर गप्प बसावं लागतं. आता गौरी गौतमला विचारते की तू वर्जिन आहेस का, ज्यावर गौतम ततमम करायला लागतो, कारण त्याच्यासाठी हा प्रश्न थोडा ऑकवर्ड असतो. पण पुढे गौरी त्याची अशी स्थिती पाहून त्याच्यावर हसत आहे हे समजल्यावर तो सांगतो की त्याने एकदा एका मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला, पण ती घाबरून रडायला लागल्यामुळे तो देखील घाबरला व त्या मुलीपासून तो दूर होऊन त्याने तिला घरी जायला सांगितलं. आता हाच प्रश्न जेव्हा गौतम गौरीला विचारतो तेव्हा ती सांगते की तिने एकदा एका मुलाला किस केलेलं, ज्याचं नाव अर्णव होतं. अर्णव व तिची भेटी गौरी फॅशन डिझायनरचा कोर्स करत असताना झालेली. यानंतर गौतम तिला पुन्हा त्या मुलाच्या पत्त्यावर सोडणार असतो, ज्याला भेटायला गौरी मुंबईहून इथे पुण्यात आलेली. पण गौरी त्याला म्हणते की मी त्याची एवढा वेळ वाट पाहिली आहे आणि आता जरी तो आला असेल तर त्याला माझी वाट पाहू देत. हे ऐकल्यावर गौतम तिला तिथेच सोडून परत जाणार असतो. पण तेवढ्यात गौरी त्याला सारसबागचा पत्ता विचारते, ज्यामुळे पुढे गौतम तिला सारसबाग दाखवायला घेऊन जातो. इथे ते तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेतात व यानंतर गौतम गौरीला म्हणतो की तू अर्णवला इकडे बोलवून घ्यायला हवं होतं, ज्यामुळे तुला संध्याकाळपर्यंत त्याची कंपनी मिळाली असती. आता गौरी त्याला म्हणते की तुला जर माझ्यासोबत फिरायचा कंटाळा आला असेल तर तू जाऊ शकतोस, ज्यामुळे या दोघांमध्ये पुढे थोडे वादविवाद होतात. तसेच हे पुढे जेव्हा भेळ खात असतात तेव्हा गौतम तिला विचारतो की इथली भेळ कशी वाटली तुला. गौरी यावर म्हणते की जशी नॉर्मल भेळ असते तशीच. प्रत्यक्षात गौतमला अपेक्षा असते की ती चांगलं उत्तर देईल, पण गौरीचं असं उत्तर ऐकून यांच्यात पुन्हा वाद होतात.
व यांचं हे छोटंसं भांडण गौरीच्या एका प्रश्नावरती येऊन थांबतं की तुमच्या पुण्यामध्ये समुद्र आहे का, ज्यावर गौतमकडे काहीच उत्तर नसतं. तसेच तो हा विषय टाळण्यासाठी गौरीला म्हणतो की तुमच्या मुंबईला समुद्र असेल पण तिथे तुळशीबाग नसेल. इथे तो तुळशीबागेविषयी खूप कौतुक करतो. त्याचबरोबर गौरी त्याला सांगते की अर्णव पुण्याचा आहे. यानंतर हे दोघे तुळशीबागेत जातात. पण तिथे फिरत असताना गौतम नोटीस करतो की गौरी कुठेतरी हरवली आहे, ती त्याच्यासोबत नाही. आता गौतम खूप टेन्शनमध्ये येतो व तो सर्व तुळशीबागेत तिला शोधायला लागतो. आणि खूप शोधल्यानंतर अखेर ती त्याला एका भांड्याच्या दुकानात सापडते, जिथे गौरी एक गणपतीची पितळ्याची मूर्ती कमी पैशात घेण्याचा प्रयत्न करत असते. इथे तो दुकानदार ती मूर्ती कमी पैशात विकायला नकार देतो, ज्यामुळे गौरी गौतम जवळ म्हणते की पुण्याचे दुकानदार पैसे का नाही कमी करत, ज्यावर गौतम तिला म्हणतो की त्याच्या मेहनतीचे पैसे तो का कमी करेल. गौतमचं असं बोलणं कुठे ना कुठे बरोबर देखील असतं, पण गौरी व गौतमचं यावर पुन्हा एक छोटंसं भांडण होतं. तसेच आपण बघतो की यांचं भांडण मुंबई व पुणे शहरामध्ये कशी गर्दी असते त्यावर देखील असतं. आता गौरी तिच्या आईला फोन करून सांगते की ज्या पत्त्यावरती गेलेली तिथल्या घराला कुलूप असल्यामुळे ती पुण्य दर्शन करत आहे आणि तिचा मोबाईल बंद असल्यामुळे ती त्या मुलाशी संपर्क करू शकत नाही. तसेच बोलता बोलता तिच्या तोंडून निघतं की मी संध्याकाळी त्या मुलाला नकार द्यायला जाणार आहे. हे ऐकल्यावर गौरीच्या आईला राग येतो व गौरी आणि तिच्या आईचं फोनवरती भांडण होतं. पण फोन ठेवण्याच्या आधी गौरी तिच्या आईकडून त्या मुलाचा फोन नंबर लिहून घेते. आता एवढे तिथे गौतम येतो, जो की चितळे बंधूंच्या दुकानातून गौरीसाठी काही खायच्या गोष्टी घेऊन आलेला असतो. पण गौरी तिच्या आईचा सर्व राग गौतमवरती काढते, ज्यामुळे गौतमला गप्प बसावं लागतं. यानंतर हे दोघे सिंहगडला जातात, जिथे गौरी गौतमला विचारते की मगाशी मी तुळशीबागेत जेव्हा हरवले होते तेव्हा तू बेचैन का झालेलास. आता गौतम ह्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळत असतो, पण गौरी जेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी भाग पाडते तेव्हा तो म्हणतो की हो, मला त्रास झाला होता तू माझ्यापासून दूर गेल्याचा, पण यासाठी नाही की मी तुझी काळजी करतो, तो यासाठी कारण तुझी जबाबदारी आज माझ्यावर होती आणि माझ्याबरोबर असताना तू कुठे हरवली असतीस तर मी असाच बेचैन झालो असतो. तसेच तो सांगतो की मला तुझ्यासारख्या मुली आवडत नाही, म्हणजे ज्या मुलींचा स्वभाव क्षणाक्षणाला बदलतो तशा मुली. आता गौरी त्याला त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंड बद्दल विचारते, ज्यावर गौतम तिला सांगतो की त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडचं नाव सुंची होतं आणि ती जापनीज होती. गौतमच्या मित्राची पुण्यातील कोरेगाव पार्क भागात रूम होती आणि त्याच्या समोरच्या रूममध्ये सुंची राहायची. पुढे गौतम तिच्याकडून जापनीज शिकण्याच्या बहाण्याने तिला भेटला व हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तसेच तो सांगतो की सुंची त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या कवितांच्या प्रेमात पडलेली. आता गौरीला हे ऐकून विश्वास बसत नाही की गौतम कविता देखील लिहितो, त्यामुळे ती गौतमला एखादी कविता ऐकवायला लावते. तसेच पुढे कधी तू हे गाणं आहे, ज्यामध्ये दाखवलंय की गौतम हे गाणं म्हणत असतो. तसेच गौतम हे गाणं गात असताना गौरीसोबत डान्स देखील करतो. आता यानंतर गौरी त्याला विचारते की तू सुंची सोबत लग्न केलं का, ज्यावर गौतम तिला सांगतो की त्यांना लग्न नाही करता आलं. तसेच तो गौरीला अर्णव बद्दल विचारतो की तो कसा आहे, पण गौरी त्याचा हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे गौरव तिला मस्करीत विचारतो की तू हृदयमर्दमला भेटायला आले आहे हे अर्णवला माहित आहे का. हृदयमर्दम हे त्या बंगल्याचं नाव असतं ज्या पत्त्यावर गौरीच्या आईने गौरीच्या लग्नासाठी पाहिलेला मुलगा राहत असतो. त्यामुळे गौरव त्या बंगल्याचं नाव त्या मुलाला देतो आणि गौरीला असा प्रश्न विचारतो. आता गौतमच्या अशा मस्करीवर गौरीला राग येतो व ती गौतमवर खवळते. प्रत्यक्षात गौरी तिला एकांतात वेळ घालवता यावा यासाठी इकडे आलेली असते व तिची अपेक्षा असते की गौतमने तिच्या मनात लग्नाविषयी जो काही गोंधळ चालू आहे तो ओळखावा आणि त्याप्रमाणे तिच्याशी बोलावं. आता हे गौतमला समजल्यावर गौतम तिला म्हणतो की आपल्याला भेटून जेमतेम 4 तास झाले आहेत आणि इतक्या कमी वेळेत समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे ते मी काय कोणीच नाही ओळखू शकत. तसेच तो गौरीला तिच्या स्वभावाबद्दल सांगतो की ती कशी दुसऱ्यांचा विचार न करता फक्त स्वतःचाच विचार करते. आता एवढं सर्व ऐकल्यावर गौरी रडायला लागते, ज्यावर गौतम तिची माफी मागतो. तसेच गौरी त्याला सांगते की अर्णव पुण्याचा होता. इथे गौतमला समजतं की गौरी अर्णवमुळे दुःखी आहे, त्यामुळे तो तिला समजावतो की आपण त्याच व्यक्तीशी जास्त भांडतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो. पण गौरी त्याला सांगते की अर्णव आता तिच्या आयुष्यात नाहीये. त्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये नेहमी भांडणं व्हायची आणि जेव्हा समजूत काढायची वेळ यायची तेव्हा अर्णव कधीच तिची समजूत काढायला येत नसत. अर्णवची देखील चूक असली तरी गौरीच त्याची समजूत काढायची आणि यालाच वैतागून तिने अर्णवपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता यानंतर हे दोघे जेव्हा सिंहगडवरून परत येत असतात तेव्हा गौतमला त्याच्या मित्राचा फोन येतो, पण तो कॉल रिसीव्ह करण्याआधीच कट होतो. तसेच गौरी गौतमकडून त्याचा मोबाईल मागते, कारण तिला हृदयमर्दमला फोन करायचा असतो, पण त्याला फोन लावल्यावर त्याचा फोन व्यस्त लागतो. पुढे गौरी गौतमला विचारते की सुंची व तू वेगळे का झालात. त्यावर गौतम सांगतो की सुंचीचं म्हणणं होतं की ती लग्नानंतर माझ्या आई वडिलांसोबत राहणार नाही, ज्यावर गौतमने तिच्या ह्या अटीला नकार दिला व हे दोघे वेगळे झाले.
आता इथे गौरी व गौतमचे थोडे मतभेद होतात. ते यासाठी की गौरीचं मत असतं की लग्नानंतर नवरा बायकोने वेगळंच राहावं, कारण मुलगी देखील तिचं सर्व काही सोडून एकटी मुलाकडे येते. मग मुलगा का तिच्यासाठी एकटा येऊ शकत नाही. तसेच तिचं मत असतं की लग्नानंतर कुटुंबात खूप भांडण होतात आणि भांडण करून आई वडिलांपासून वेगळं होण्यापेक्षा हे बरं आहे की आधीच त्यांची समजूत काढून वेगळं व्हावं. पण गौतमचं हे मत असतं की ज्या जुन्या परंपरा पिढ्याने पिढ्या चालू आहेत त्या पुढे देखील तशाच चालू असाव्यात. म्हणजे सर्व कुटुंब जर एकत्र असेल तर संसार चांगला होतो. यानंतर दाखवतात की गौरीला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायचं असतं. त्यामुळे गौरव तिला दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन जातो. तसेच आता गौरीला खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे ती ठरवते की हे दोघे एक एक कॉफी पिऊन ती हृदय मर्दमला न भेटताच पुन्हा मुंबईला जाणार. यानंतर हे वाडेश्वर हॉटेलला कॉफी पिण्यासाठी जातात, जिथे गौतम गौरीला विचारतो की तू अर्णवला विसरू शकत नाहीस, त्यामुळेच हृदय मर्दमला लग्नासाठी नकार देत आहेस का? गौरी म्हणते हो. त्याचबरोबर गौतम म्हणतो की खरं सांग, आज दिवसभरात एकदा तरी तुला अर्णवची आठवण आली का? ज्यावर गौरीला काहीच उत्तर देता येत नाही. पुढे गौतम तिला ट्रेनमध्ये बसून देण्यासाठी पुन्हा स्टेशनला घेऊन जातो, जिथे गौरी त्याच्याजवळ हृदय मर्दमसाठी तिने लिहिलेली चिठ्ठी देते आणि ती त्याला सांगते ही चिठ्ठी तेवढी त्याच्या दारात ठेवून दे. ह्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलेलं असतं की ती हृदय मर्दमशी लग्न का नाही करू शकत. आता गौतम ती चिठ्ठी घेतो. तसेच गौरी गौतमने तिची आज जी मदत केली त्याबद्दल त्याचे आभार मानते व हे दोघे आपापल्या मार्गाने जायला लागतात. पण गौरवचा मोबाईल गौरीच्या पर्समध्ये राहिलेला असतो, त्यामुळे तो पुन्हा गौरीकडे येतो. त्याचबरोबर इथे गौरी गौतमला त्याच्या फोनचा नंबर मागते. पण गौतम म्हणतो की नंबर देऊन आपण एकमेकांशी पुढे कॉन्टॅक्टमध्ये राहण्याऐवजी आजचा हा दिवस तू तुझ्या आठवणींमध्येच ठेव, ज्यावर गौरी देखील होकार देते. आता इथे गौतम तिला आठवण करून देतो की आतापर्यंत तिच्या मोबाईलची बॅटरी सेव्ह झाली असेल, त्यामुळे ती आता हृदय मर्दमला फोन करू शकते. तसेच आपल्याला समजतं की हे दोघे दिवसभर एकमेकांसोबत होते खरे, पण अजून देखील ह्या दोघांना एकमेकांचं नावच माहित नाही. इथे गौरी गौतमला त्याचं नाव विचारते, ज्यावर गौतम त्याचं नाव पुणे सांगतो. तसेच गौरी तिचं नाव मुंबई सांगते व हे दोघे आपापल्या मार्गाने निघून जातात. यानंतर गौरी जेव्हा ट्रेनमध्ये बसायला जाणारच असते तेव्हाच तिला हृदय मर्दमचा फोन येतो. तेव्हा ती फोनवर सांगते की तिची ट्रेन निघायला आणखी 15 मिनिट बाकी आहेत. त्यामुळे हृदय मर्दम तिला स्टेशनच्या बाहेर भेटण्यासाठी बोलवतो. आता बाहेर आल्यावर गौरी पाहते की गौतम अजून गेलेला नाही, कारण त्याची स्कूटी चालूच होत नसते. इथे हे दोघे पुन्हा भेटतात व गौतमने विचारल्यावर गौरी त्याला सांगते की हृदय मर्दम तिला भेटायला येतोय म्हणून ती त्याची वाट पाहत थांबली. तसेच गौतमला समजतं की गौरी हृदय मर्दमला लग्नासाठी होकार देणार आहे, कारण ज्या प्रकारे गौतमने गौरीला पुण्याची ओळख करून दिली त्यामुळे ती पुणे शहराच्या प्रेमात पडली आहे आणि तो हे गौरीला सांगतो देखील. आता इथे या दोघांचे काही गमतीशीर सीन आहेत, ज्यामध्ये गौतम हृदय मर्दमच्या नावाने गौरीची मस्करी करत असतो. पुढे गौतम तिला हृदय मर्दमला फोन करायला सांगतो, पण गौरीच्या फोनची बॅटरी पुन्हा संपल्यामुळे तिला फोन लावता येत नाही. त्यामुळे गौतम त्याचा फोन गौरीला देतो व सांगतो की तुझ्या फोन नंबरच्या खालचा नंबर लाव, म्हणजे तो कॉल हृदय मर्दमला लागेल. आता गौरी जेव्हा त्याला फोन लावत असते तेव्हा तिला लक्षात येतं की तिने गौतमला तिचा फोन नंबर दिलाच नव्हता. मग गौतमच्या फोनमध्ये तिचा नंबर कसा काय आला? आणि इथेच या चित्रपटाचा मुख्य प्लॉट आपल्याला कळतो. प्रत्यक्षात गौतमच तो मुलगा असतो ज्याला भेटण्यासाठी गौरी मुंबईहून पुण्यात आलेली असते व गौतमने गौरीला तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा ती गौतमकडे पत्ता विचारण्यासाठी आलेली, कारण गौरीच्या आईने गौतमला तिचा फोटो आधीच पाठवलेला. तसेच हे दोघे पुणे दर्शन करत असताना गौतम मुद्दाम गौरीला काही इशारे देत असतो की जेणेकरून गौरीला कळावं की गौतमच तो मुलगा आहे ज्याला ती भेटायला आलेली आहे. पण गौरीला ते इशारे कधी कळालेच नाहीत. आता गौरीला हे सर्व सांगितल्यावर गौतम तिला लग्नासाठी प्रपोज करतो, पण गौरी म्हणते की ते मी माझ्या आईजवळ सांगेल. पुढे गौरीचा लग्नासाठी होकार आहे की नकार हे जाणून घेण्यासाठी गौतम गौरीला लगेच तिच्या आईला फोन करायला सांगतो. तसेच हे दोघे एकमेकांशी फ्लर्ट करतात व गौरीच्या लक्षात येतं की तिची ट्रेन जाण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे ती ट्रेनच्या दिशेने धाव घेते आणि ह्याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झालेला. याचे डायरेक्टर होते सतीश राजवाडे. त्याचबरोबर ह्या चित्रपटाला हिंदीत, कन्नडा, तेलुगू, पंजाबी तसेच गुजराती भाषेमध्ये रिमेक सुद्धा करण्यात आलेला आहे.